मंचावर उपस्थित आदरणीय माजी कुलगुरू डॉक्टर गौरीशंकरजी पाराशर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंदनसिंग चंदेलजी, युवा नेते माजी नगरपालिका अध्यक्ष हरीश शर्माजी, माजी नगरपालिका अध्यक्ष श्री लखनसिंग चंदेलजी, चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शुभांगीताई दंतुगवार, सचिव स्वप्नीलजी दंतुगवार, सहसचिव मनीषजी पोतनुरवार, प्राचार्य प्रशांतजी दंतुगवार, तहसीलदार कांचनजी जगताप, माजी आमदार जैनुद्दीन जवेरी, भारतीय जनता पार्टीचे नेते राजेंद्र गांधीजी, बल्लारपूर शहराचे अध्यक्ष काशीसिंगजी, श्री संजय रामगिरवार, श्री संदीप पोशट्टीवार, श्री निलेश खरवडे, श्री समीर केने, श्री मनीष पांडेजी, डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षितजी, मतीनजी शेख, प्रमोदजी काटकर, शिवचंदजी दिवेजी, सर्व आदरणीय मान्यवर पदाधिकारी व या सत्कार समारोहामध्ये उपस्थित सर्व आदरणीय सत्कारमूर्ती व त्यांना शुभकामना देण्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम श्री स्वप्नील दंतुगवार यांचं अभिनंदन करतो, शुभकामना देतो, धन्यवाद देतो की त्यांनी एका उत्तम अभिनंदन करणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं व यासोबतच व्यवस्थापन प्रवर्ग, प्राचार्य, विद्यापीठ शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक, विद्या परिषद व पदवीधर अशा विविध प्रवर्गातून जे सिनेट मेंबर इथं निवडून आलेत त्या सर्वांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांचा यथोचित गौरव इथं करण्यात आला, पण शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की या सर्वांना उत्तम आरोग्य दे व ज्या कार्यासाठी हे निवडून आले ते कार्य सिद्धीत जाण्यासाठी यांना आशीर्वाद दे। खरं तर मी मनात विचार करत होतो की सर्वात लहान सिनेट सदस्य म्हणून जेव्हा मी इथं आलो तेव्हा सांगितलं की यश बांगडे हा सर्वात लहान सदस्य आहे आणि मंचावरून जेव्हा मी समोर नजर माझी जायची तेव्हा अनुभवी कीर्तिवर्धन दीक्षित मग दिसायचे। तुम्हा सर्वांना सदिच्छा देताना एवढीच माझी अपेक्षा आहे की जे काही कार्य त्या विद्यापीठात कराल अशा पद्धतीने करा की त्यामध्ये यश आलं पाहिजे, स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि विद्यापीठाची कीर्ती ही वर्धन झाली पाहिजे, या दृष्टीने आपल्या सर्वांना कार्य करायचं आहे। हे खरं आहे की प्रत्येक पद, प्रत्येक पदवी, प्रत्येक जी काही जबाबदारी असते ही जबाबदारी प्रत्येकाने पूर्ण शक्तीने पार पाडायची असते। खरं तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात, ज्या पदावर तुम्ही निवडून गेलात किंवा ज्यांची अविरोध निवड झाली, हे विद्यापीठ एक महत्त्वाचं क्षेत्र आहे। आपण प्रत्येकजण भारत माता की जय म्हणताना 15 ऑगस्ट 26 जानेवारीला पूर्ण शक्तीने भारत माता की जय म्हणतो, पण 363 दिवस मात्र जय व्हावी अशी कृती करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो। आपल्यावर ही जबाबदारी आहे की हे विद्यापीठ, या विद्यापीठाचा दर्जा उत्तम व्हावा। हे खरं आहे की विधानसभेच्या संसदीय आयुधांचा उपयोग करून हे विद्यापीठ निर्माण व्हावं यासाठी मी साधारणतः 13 आयुधांपैकी 12 आयुधांचा उपयोग केला होता। या संदर्भात समितीही तयार झाली। खरं तर मला आठवतं की जेव्हा एका सेमिनारमध्ये मी महामहिम राज्यपाल महोदयांचं वक्तव्य ऐकत होतो आणि ते म्हणत होते की कोणतंही विद्यापीठ हे 150 महाविद्यालयाचं नियंत्रण करू शकतं, पण जेव्हा गोंडवाना विद्यापीठाचा विषय आला तेव्हा 585 महाविद्यालय हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात होते आणि त्या पिरियडमध्ये 2003 मध्ये मध्ये 81 महाविद्यालयाचं विद्यापीठ झालं।
ज्या दिवशी ते विधेयक मंजूर होत होतं त्याच क्षणी मी मनात विचार केला की जर सोलापूर एका जिल्ह्याचं विद्यापीठ होऊ शकतं, 81 महाविद्यालयाचं विद्यापीठ होऊ शकतं, तर मग 585 महाविद्यालयावर नियंत्रण करण्याची आमचीच जबाबदारी का? मला आठवतं की माझ्या शेजारी सहकारी आमदार होते, त्यांना मी जेव्हा ही भावना व्यक्त केली तेव्हा ते माझे शेजारी आमदार म्हणाले की सोलापूरचं 81 महाविद्यालयाचं विद्यापीठ यासाठी होऊ शकलं की तेव्हा सोलापूरचं प्रतिनिधित्व करणारे सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते. ते मग सहज गमतीने म्हणाले की तुम्हाला जर विद्यापीठ करायचं असेल तर पहिल्यांदा त्या पदापर्यंत पोचावं लागेल तरच विद्यापीठ होऊ शकतं. मी तेव्हा त्याला चुनवती दिली की त्या पदावर न जाता सुद्धा, CM पदावर न जाता मी सुद्धा एक कॉमन मॅन म्हणजे CM आहे, मी हे विद्यापीठ करून दाखवेन. आणि मग समिती बसली. खरं तर त्या समितीमध्ये 2 अध्यक्ष बदलले, कारण त्या कालावधीमध्ये राजेश टोपे आणि दिलीप वळसे पाटील हे त्या पूर्ण समितीच्या बैठकांमधले 2 मंत्री. खरं तर माझ्या अशासकीय ठरावानंतर विद्यापीठ व्हावं या दृष्टीने ती समिती तयार झाली होती. ती विधानसभा सदस्यांची समिती होती. पहिल्यांदा तर हे विद्यापीठ चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया असं विद्यापीठ करण्याचं ठरलं. पण तेव्हा काही आमदारांनी गोंदिया याला जोडू नये असं सांगितलं. तर मी मनात विचार केला की विषय अडचणीत येण्याच्या अगोदरच 2 बैठकीतच भंडारा आणि गोंदिया सोडून दिलं. स्वप्न काय होतं की विद्यापीठ निर्माण व्हावं एवढं छोटंसं मर्यादित स्वप्न कधीच नव्हतं. स्वप्न हे होतं की एक विद्यापीठ जर 150 महाविद्यालयाच्या जास्त महाविद्यालयाचं नियंत्रण करू शकत नाही हे जर उच्च शिक्षण शास्त्र सांगतं, तर जबरदस्तीने 585 महाविद्यालय, आणि आता तर कदाचित 600-700 जागे असतील, तेव्हा 585 होते, आज ही आवश्यकता आहे. आणि तेव्हा मी तर्क जगातले मांडलेत की चायनासारख्या देशात किती विद्यापीठ आहे आणि आमच्या देशात किती विद्यापीठ आहे. एकीकडे आम्ही महात्मा ज्योतिराव फुलेंचा जयघोष करतो, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयघोष करतो, विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते प्रसिद्ध वाक्य सांगतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पण एवढी दुधाची टंचाई ठेवतो की कोणीच वाघीण होऊ शकणार नाही. आणि मग या भूमिकेतून हे विद्यापीठ झालं. पण एक खंत आजच्या या निमित्ताने मी व्यक्त करेन की त्या विद्यापीठाचा दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने आज आपल्याला अमृत महोत्सवी वर्षात हा संकल्प करावा लागेल. अन्यथा त्या विद्यापीठाची जागा, पैसे मी दिले 89 कोटी, सरकार गेलं आणि नंतर इतक्या तांत्रिक मुद्द्यात ती अटकवली की 35 एकरच्या वरती जागा आज विद्यापीठाला उपलब्ध नाही. सुदैवाने एक चांगली टीम आता निवडून आली आहे. यश ते कीर्तिवर्धन आणि गुरुदास ते स्वप्न या विद्यापीठाचं पूर्ण करण्यासाठी स्वप्नील दंतुगवार. तर मग आपल्या सर्वांना या सत्कारामध्ये हा पुरस्कार घेताना प्रत्येकाच्या हाती एक छोटासा रोपटं देण्याचं काम झालं. मी मनात विचार केला की हे प्रतीक आहे, हे ज्ञानाचं रोपटं छोटं आहे, पण हे रोपटं वाढावं, सुंदर व्हावं, भरावं. तसंच ज्ञानाचं रोपटं वाढवण्याची जबाबदारी ही तुमच्यावर दिली आहे. एक स्मृतिचिन्ह दिलं आहे. हे स्मृतिचिन्ह तुम्हाला नेहमी स्मरण करणारं असावं की मला माझी जबाबदारी काय करायची आहे. खरं तर 15 दिवसाच्या पूर्वी जेव्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक विषय आला तर मी 2 मिनटं स्तब्ध झालो. अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि अमृत महोत्सवी वर्षात 75 वर्षानंतर आमच्या देशात 25 कोटी निरक्षर आहेत. महाराष्ट्रामध्ये 1,75,00,000 निरक्षर आहेत. हा आकडाच ऐकून मग स्तब्ध झालो. काल मला एक कोरपण्यावरून फोन आला. तो फोन ऐकल्यानंतर मी 2 मिनटं विचारात पडलो. फोन करणारा भाजपचा एक पदाधिकारी होता. तो म्हणाला की आता
एक नवीन GR आला की कमीत कमी 7वी पास असेल तर सदस्य म्हणून उभं राहता येतो. मी GR तपासला नाही, पण मनात एक विचार येत होता आणि तो म्हणाला की आम्हाला उमेदवार सापडणार नाही. तर मी मनात विचार केला की फक्त 7वी आहे, ज्या क्षणी मला काही करण्याची संधी येईल तेव्हा तर मी ग्रॅज्युएटच करेन. शिकल्या जात नाही. RTOचं ऑटो रिक्षाचं लायसन्स 8वी केलं. 8व्या वर्गाची फक्त त्यामध्ये कंडिशन टाकल्याबरोबर किती शिष्टमंडळ ही अट काढून टाकली पाहिजे. मी RTOला विचारलं तर म्हणाला, साहेब कमीत कमी काही तर वाचणारा ऑटो रिक्षा चालवणारा असावा, अन्यथा बोर्डावर लिहिलाय इथं ऑटो रिक्षाची पार्किंग करू नये, तर तो तेही वाचणार नाही आणि पार्किंग करेल. आणि मग परवाच्या कॅबिनेटच्या बैठकीत मी सांगितलं हे ईश्वरीय कार्य आहे. योजना करताना फक्त कॅबिनेटच्या बैठकीमध्ये याला मान्यता देऊन आपल्याला थांबता येणार नाही. जर या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव आपण घेतो, 3 जानेवारीला आदरांजली व्यक्त करतो, आपल्याला लाज वाटली पाहिजे की त्या काळी भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. आता तर 66,000 कोटीचं हे तर फक्त शिक्षण विभागाचं बजेट आहे. 10 लाख शिक्षक आहे, तरी 1,75,00,000 लोक हे निरक्षर असतील. तर तुम्ही आम्ही हर घर तिरंगा, हर मन तिरंगा केलं, पण जोपर्यंत हा ज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या उंजळीत देता येणार नाही, तोपर्यंत आपल्याला भारत माता की जय म्हणताना भारत माता कदापिही आशीर्वाद देणार नाही. हे आपल्याला मिशन म्हणून करावं लागेल. आणि आपल्याकडे साक्षरतेची व्याख्या तर 10वी पासही नाही आहे. आपल्याकडे जेव्हा मी विचारलं की साक्षरतेची व्याख्या काय करता तुम्ही, ते म्हणाले ग न प त एवढं लिहिता आलं. आंब्याचा फोटो दाखवल्यावर हा आंबा आहे असं सांगता आलं तरी तो साक्षर. म्हणजे साक्षरतेची व्याख्या एवढी तकलादू आहे. आणि मग या अभियानाच्या संदर्भात म्हणून मी गमतीने सांगितलं की 1996 मध्ये असंच देशात एक अभियान सुरू होतं. मी बुलढाणा जिल्ह्यात गेलो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, निरक्षरांनो साक्षर व्हा. म्हणजे असं अभियान करू नका. अरे जो निरक्षर आहे त्याला जर भिंतीवरचं तुमचं स्लोगन वाचता आलं असतं तर निरक्षर कसा काय राहिला असता. तहसील कार्यालयात लिहिलं असतं, बोर्ड लावला असतो, एक कपडा लटकवला असतो आणि बोर्ड लावला राहतो की जे निरक्षर असतील त्यांनी अंगठा लावल्यानंतर अंगठा पुसण्याचा कापड. हे आपलं अभियान आहे. आणि म्हणून या विद्यापीठाच्या सर्व सदस्यांवर जे अधिसभा सदस्य झाले ते व्हिजिटिंग कार्ड छापण्यासाठी नाही, ते आपल्या घरावर अधिसभा सदस्य आहे म्हणून बोर्ड लावण्यासाठी नाही, अधिसभा सदस्य आहे असं लेटर हेड छापण्यासाठी नाही. तर मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्व शक्तीने या गोंडवाना विद्यापीठाला हे ज्ञानाचं पॉवर स्टेशन करण्यासाठी जे जे करता येईल त्या संदर्भातल्या सूचना शिफारशी केल्या पाहिजे. खरं तर कागज मी व्हाईस चान्सलर साहेबांना सांगितलं की साहेब एक एक मिनिट, एक एक सेकंद असा कापडासारखा उडून जाईल, नियोजन करा. आणि हेही सांगितलं की या विद्यापीठाच्या संदर्भात काल उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटलांचा फोन आला. मी त्यांनाही सांगितलं की दादा, हे या देशातलं असं एकमात्र विद्यापीठ आहे, या देशात असं कुठचंही विद्यापीठ नाही की तो जिल्हा 78% वनाचा आहे. बाकी सारी विद्यापीठ हे 78% जंगल असणाऱ्या जिल्ह्यात नाही. म्हणजे इथं 78% जंगल आहे, शुद्ध हवा आहे. जिथं शुद्ध हवा तिथं शुद्ध विचार, जिथं शुद्ध विचार तिथं शुद्ध कृती. म्हणूनच आपण गडचिरोलीच्या लोकांकडून नेहमी पाहतो की सात्विकता, प्रामाणिकता हा गडचिरोलीचा स्थायी भाव आहे. जियो और जीने दो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. हा गडचिरोलीच्या जनतेमध्ये असणारा सद्गुण हा एकाच कारणाने आहे, शुद्ध हवा आहे, निसर्ग आहे, पर्यावरण आहे. मग त्या ठिकाणी असणारं विद्यापीठ
या विद्यापीठाला 200 एकर जागेला मी पैसे दिले, तुम्ही पूर्ण केलं नाही. मला असं वाटतं की या दृष्टीने आपण सर्वांनी जे सदस्य निवडून आले, हे राजकारणाचे अड्डे म्हणजे विद्यापीठ नव्हे, हे शैक्षणिक ज्ञानवर्धन, चिंतन, मंथन, चर्चा, इन्व्हेन्शन, इनोव्हेशन यावर काम करणारं विद्यापीठ ही आपल्याला अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने जगातलं सर्वोत्तम ज्ञान इथं प्राप्त होईल. पाराशर जी, मैं तो ठीक है, मैं व्यस्त हूँ, आपने सही कहा, बहुत अच्छा भाषण दिया, मनोगत आपने किया, मगर हम अगर सब मिलके ये काम करते हैं तो मेरा विश्वास है कि ये विद्यापीठ हमारे देश का सबसे अच्छे विद्यापीठों में से एक विद्यापीठ बन सकता है. क्योंकि आप भी जानते हो कि मई महीने में आज तक एनडीटीवी, इंडिया टीवी पे न्यूज़ आती है कि विश्व की सबसे ज़्यादा उष्णता, गर्मी कहाँ है. आती ना न्यूज़, महीने में 5-6 बार तो भी होती है. अब आपको भी पता है कि दुनिया में जो बुरी बात होती है वो उष्णता में ख़त्म हो जाती है. अगर सोने का गहना है, दाग लगा है, गर्मी में डाल दो, तो हम वैसे ही इतने अच्छे लोग हैं. तो इनको अगर सही दिशा दे दी जाए, ज्ञान सही दिया जाए, तो मैं विश्वास से बताता हूं की हमारे यहाँ कोई कमी नहीं हो सकती, कुठेही कमतरता राहू शकत नाही. आणि हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. जेव्हा मी मिशन शौर्य केलं, असे 5 अंगावरचे कपडे पाहिले की लक्षात यायचं की गरीब कुटुंब, एका रूमची झोपडीत पूर्ण कुटुंब राहतं. मी त्यांना जेव्हा प्रश्न केला की तुम्ही कधी विमानात बसले का, ते म्हणे साहेब विमानात बसण्याचं तर सोडा, एअरपोर्ट आम्ही पाहिला नाही, आम्ही तर इकडे कोरपना ज्योतीच्या भागात राहतो, दुर्गम भागात. प्रयोग केला मिशन शौर्य. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, मिशन शौर्याच्या प्रयोगामधलं मला सर्वात महत्त्वाचं वाक्य अधोरेखांकित करायचं आहे की जगामधून अनेक लोक एव्हरेस्टवर चढतात, पण त्याच्यासाठी सराव 1.5 वर्ष, 2 वर्ष, 1.25 वर्ष, 2.5 वर्ष करतात. या जिल्ह्यातल्या माझ्या आदिवासी तरुण तरुणींनी फक्त 7 महिन्याचा सराव केला आणि 30,000 फुटावरून विमान उडतं, तेवढ्या फुटावर असणारा 29,029 फुटाच्या एव्हरेस्टवर चंद्रपूरचा झेंडा फडकवला. ही शक्ती आहे, फक्त दिशा देण्याची गरज आहे. आज देशातल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल आपण चिंता करतो. कधी टीव्हीवर बिहारच्या शिक्षकाचे इंटरव्ह्यू सांगतात आणि ते जे शिकवतात ते सांगतात की भाऊजीच्या जागी साला तिथे शिकवायला जातो. तो आप कैसे है, देखो मेरे से प्रश्न पूछो मत, मैं डिस्प्रेशन में हूं. तो डिप्रेशन ही म्हणत नाही आणि इंग्रजी शिकवणारा मास्तर असतो. आम्हाला कधीतरी ती कथा ऐकली होती की एकदा एका शाळेत एक एज्युकेशन ऑफिसर गेला दर्जा पाहण्यासाठी. शिक्षकाला विचारलं सर्वात हुशार विद्यार्थी कोणता, त्यांनी समोरचा एक व्यक्ती बसला होता, विद्यार्थी बसला होता, हा हुशार विद्यार्थी आहे. एज्युकेशन ऑफिसरनी प्रश्न केला, म्हणे 35 अधिक 35 किती, तो म्हणाला 75. आता त्यांनी 35 अधिक 35 75 म्हटल्यावर शिक्षकाकडे एज्युकेशन ऑफिसर रागाने पाहत म्हणाला, अरे काय सांगतो, वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी आहे, हा 35 अधिक 35 75 सांगतो. 35 अधिक 35 75 होतात, 70 होतात आणि हा 75 सांगतो. तो म्हणाला साहेब माझी काही चूक नाही, मी वर्गातल्या सर्वात हुशार विद्यार्थ्याचं नाव तुम्हाला सांगितलं, कारण हाच प्रश्न तुम्ही कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा, ते 35 अधिक 35 कोणी 150 सांगेल, कोणी 102 सांगेल. हा उत्तराच्या जवळ येणारा विद्यार्थी आहे, असं उत्तर दुसरा कोणीही देत नाही. आज 75 आहे, उद्या 74 येईल, परवा 73 येईल, कधीतरी 70 वर येईल. आणि ही आजची आपली शिक्षण अवस्था आहे. आणि मी परवा काही दिवसापूर्वी पुस्तक वाचत होतो, एलन मस्क तो काय रिसर्च करता है, तो म्हणतो क्यों पढ़ते हो भाई, मैं तो अभी ऐसी चिप बना रहा हूँ कि सिर्फ छोटा सा 10 मिनट का ऑपरेशन करो, मैं आपके ब्रेन में वो चिप फिट कर दूंगा, आप हो गए डॉक्टर. क्यों 4.5 वर्ष कष्ट करते हो, क्यों डोनेशन करते हो, त्याच्यावर रिसर्च आहे. मग आम्ही कुठं आहोत, आम्हाला याचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार करत असताना या गोंडवाना विद्यापीठाच्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभा राहण्याचा शब्द नव्हे वचन मी देईल, कारण याच्याशी माझं एक भावनिक नातं जोडलं गेलं आहे. आणि हे भावनिक नातं
हे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी या विद्यापीठाच्या कामासाठी झोकून द्यावं ही अपेक्षा मी या निमित्ताने करतो। स्वप्नील, तू अतिशय उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केलं। या ठिकाणी निश्चितपणे अतिशय प्रेमाने माझं स्वागत केलं। पुस्तक तुझा केलं, अभिनंदन तुझं। भगवान तिरुपती, कारण माझ्यासाठी भगवान तिरुपती म्हणजे इच्छापूर्ती करणारा, सारी चिंता दूर करणारा चिंतामणी ईश्वर आहे। आणि तू मग सुंदर तिरुपतीची मूर्ती दिली। जेव्हा केव्हा तिरुपती मी बघेल तेव्हा माझ्यासाठी आशीर्वाद मागेल, तुझ्याहीसाठी आशीर्वाद मागेल। हार तर इतका मोठा होता की मी मनात विचार केला, चुकून हार धरणाऱ्यांच्या हातून जर सुटला तर डॉक्टर बुद्धगवागांचा एक पेशंट वाढल्याशिवाय राहणार नाही। पण या ठिकाणी जे तुम्ही प्रेम व्यक्त केलं त्या प्रेमाबद्दलही मी मनापासून धन्यवाद देतो। तुमच्या सर्वांचे आभार मानतो। आणि मग एवढीच विनंती करायची आहे कि योगी अरविंद म्हणायचे, जो भी काम करो वो ईश्वर की अर्चना समझकर करो, जूता भी पॉलिश करना है तो चमकाओ अपने आप के चेहरे को देख सके। मग या अधिसभेत सिनेटमध्ये जे सर्व लोक ज्यांची निवड झाली, निवडणुकीत जिंकलेत, त्यांना माझी एवढीच व्यक्तिगत सूचना, आवाहन, अपील, विनंती आहे की तुम्ही सर्वजण कोणत्या कोणत्या गटातून आलं मला माहीत नाही, पॅनलमधून आलं मला माहीत नाही, पण जेव्हा केव्हा त्या विद्यापीठाच्या सभागृहात बसेल तेव्हा तुमचं सर्वांचं अर्जुनासारखं एकच लक्ष राहिलं पाहिजे कि मेरा चंद्रपुर, मेरी गढ़चिरौली, यहाँ इस विद्यापीठ में पढ़ने वाला ये एक गव्य होगा, मगर एक गव्य जैसा तिरंदाज हो। असेल कदाचित मुंबई दिल्लीच्या विद्यापीठामध्ये सर्व व्यवस्था, पण माझा एक गव्य या ठिकाणी शिकणाऱ्या श्रीमंत अर्जुनालाही मागे पाडेल। आणि मागे पाडून आमच्या सर्वांचा प्रयत्न इतकाच राहील की या एकगव्याचा मात्र कोणी अंगठा घेऊ शकणार नाही, कारण आमची एकता आणि शक्ती ही यासोबत उभी राहील। या दृष्टीने आपण सर्वांनी काम करावं। मी पुन्हा एकदा स्वप्नील दंतुलवार यांना धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी निमंत्रण करून आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं। मी आपल्या सर्वांना सदिच्छा देतो, शुभकामना देतो आणि शक्तिदायिनी माता महांकालीच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा, सुख द्यावं, समाधान द्यावं, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या आणि 365 दिवस तुमच्या चेहऱ्यावर जगातलं सर्वात महागडं कॉस्मेटिक म्हणजे हास्य हे 365 दिवस तुमच्या चेहऱ्यावर राहावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।